की सरकार सुट्टीवर आहे, सरकार सुट्टीवर आहे, मुख्यमंत्री महोदयांचा हा जिल्हा आहे आणि त्यांच्या नाकाखाली ही जी अवस्था आहे, लोकांना पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे, पियाला पाणी नाहीये, शुद्ध पाणी मिळत नाहीये, तर ह्याच्यावर काय भाष्य केला पाहिजे? फक्त जो सरकारच्या वतीने फक्त जिथे जिथे आम्ही जातोय लोक म्हणतात की निवडणुका आला होता, निवडणुकामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते आणि विविध दुसऱ्या पक्षाचे नेते येऊन गेले, फक्त मत मागत होते, आम्ही आमची समस्या त्यांच्या समोर ठेवली, त्यांनी सांगितलं की नाही आम्ही लवकरच हे करू, पण आजपर्यंत काही समस्याचे समाधान होत असलेला दिसत नाहीये. तर ही परिस्थिती आहे, सरकार सिरियस नाहीये, गंभीर नाहीये. कुठलाही महाराष्ट्राच्या राज्याची जनताचा जो विषय आहे त्या विषयाशी संबंधित कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल, महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे आपण सर्वांना पत्रकार बंधूंना माहीतच आहे, महाराष्ट्राची जनताला माहीत आहे, दुष्काळामध्ये काय परिस्थिती झालेली आहे या आम्ही सगळे बघत आहोत. परंतु सरकार युद्ध पातळीवर जे उपाययोजना करण्याची गरज आहे ते काय करत नाहीये आणि तसं दिसून येत नाहीये. हा दुर्दैव आहे, याचा आम्ही निषेध करतोय आणि सरकारकडून काँग्रेस पक्षाची ही मागणी आहे की ताबडतोब युद्ध पातळीवर ताबडतोब पथक पाठवून माहिती घेऊन जिथे जिथे पाण्याची टंचाई असेल आणि जे टँकर माफिया आहे तहसीलदारांच्या स्तरावर ज्या ज्या गावासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी टँकर कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेला आहे त्यांची सगळ्यांची चौकशी सुद्धा करण्यात यावं की पाणी सप्लायच्या नावाखाली तिथे सुद्धा भ्रष्टाचार चालू आहे तहसीलदार स्तरावर, त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि ज्या ज्या गावामध्ये पाण्याची टंचाई आहे त्या पाण्याची सप्लाय ताबडतोब दुरुस्त केली पाहिजे आणि परमानंट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.